हॅलो गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. आपण शिकत आहोत डायजेस्टिव्ह ग्लँड्स. लेसन आहे आपला ह्यूमन न्यूट्रिशन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण दोन प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड शिकलो. पहिली होती सलावरी ग्लँड आणि दुसरी होती गॅस्ट्रिक ग्लँड. थर्ड नंबरला आपण बघतोय आता डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये इम्पॉर्टंट ग्लँड जे आहे तिचं नाव आहे पॅन्क्रियाज. सगळ्यात अगोदर आपण पॅन्क्रियाची पोझिशन बघू. पॅन्क्रिया नेमकी आहे कुठे? हा पार्ट आहे स्टमक. हा पार्ट आहे लिव्हर. हा पार्ट आहे स्टमक आणि हा पार्ट आहे पॅन्क्रियाज. इथपासून पुढे जो पुढचा पार्ट सुरू होतो त्याला म्हणतो आपण स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइनचा हा पहिला पार्ट आहे ज्याला आपण डिओडेनम म्हणतो. आणि टोटल हा जो पार्ट आहे या पार्टला आपण ॲब्डोमेन रिजन म्हणतो. तर पॅन्क्रियाचा आकार हा लीफ शेप आहे. इट इज लीफ शेप ग्लँड present between stomach and small intestine. Stomach and स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइनच्या मध्ये आहे. पुढचा पॉइंट, पॅन्क्रियाज इज हेटेरोक्राइन ग्लँड. आता पॅन्क्रिया ही हेटेरोक्राइन ग्लँड आहे म्हणजे नेमके काय? हिचं ड्युएल नेचर आहे किंवा आपण त्याला ड्युएल ग्लँड देखील म्हणू शकतो. ड्युएल ग्लँड म्हणजे काय? तिचा अर्धा पार्ट हा एक्झोक्राइन आहे आणि अर्धा पार्ट हा एंडोक्राइन आहे. म्हणजे ही ग्लँड दोन्हीही ग्लँडचं नेचर दाखवते. आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड असतात, एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन. आता एक्झोक्राइन म्हणजे नेमकं काय? या पार्टला डक्ट्स आर अब्सेंट. इथे डक्ट या अब्सेंट असतात आणि इथे डक्ट्स आर प्रेझेंट. म्हणजे याचा अर्धा पार्ट हा एक्झोक्राइन आहे, अर्धा पार्ट हा एंडोक्राइन आहे. सॉरी, इथे डक्ट्स या प्रेझेंट असतात आणि इथे डक्ट या अब्सेंट असतात. ज्या पार्टला डक्ट प्रेझेंट आहे त्याला आपण एक्झोक्राइन म्हणतो आणि जिथे डक्ट अब्सेंट आहे त्याला आपण एंडोक्राइन म्हणतो. आता जो एक्झोक्राइन पार्ट आहे त्याला आपण ऍसिनी म्हणतो आणि जो एंडोक्राइन पार्ट आहे त्याला आपण इझलेट्स ऑफ लँगरहन्स म्हणतो. जो एक्झोक्राइन पार्ट आहे त्याला आपण ऍसिनी नाव दिलं आणि जो एंडोक्राइन पार्ट आहे त्याला आपण इझलेट्स ऑफ लँगरहन्स हे नाव दिलं. आता जो एक्झोक्राइन पार्ट आहे त्याचा काय रोल आहे आणि जो एंडोक्राइन पार्ट आहे त्याचा काय रोल आहे आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये तो आपण डिस्कस करू. सगळ्यात अगोदर पहिला घेऊ आपण एक्झोक्राइन पार्ट. पहिला पार्ट घेऊ आपण एक्झोक्राइन. एक्झोक्राइन पार्टला आपण ऍसिनी नाव दिलं. या ऍसिनीमध्ये ऍसिनर सेल असतात. या ऍसिनर सेल अल्कलाइन पॅन्क्रियाटिक ज्यूस तयार करतात. जसा आपला सलावरी ग्लँडचा सलावरी ज्यूस तसा पॅन्क्रियाचा पॅन्क्रियाटिक ज्यूस.
अल्कलाईन ज्याचं पीएच हा 7 पॉईंटच्याही जास्त आहे. हा जो अल्कलाईन पॅन्क्रियाटिक ज्यूस आहे हा पॅन्क्रियाटिक डक्ट मध्ये जमा होतो. हा फॉर एक्झाम्पल पॅन्क्रियाटिक डक्ट आणि ही लिव्हर आहे, वरून ही बाईल ज्यूस तयार करते. हा आलेली बाईल डक्ट म्हणजे लिव्हरची डक्ट आणि ही आहे पॅन्क्रियाटिक डक्ट, पॅन्क्रियाची डक्ट. या दोन्ही डक्ट एकत्र येतात आणि दोन्ही डक्ट पासून एक सिंगल कॉमन डक्ट बनते. बघा, ही आली लिव्हरची बाईल डक्ट, ही आहे ही लिव्हरची बाईल डक्ट वरून आलेली आहे आणि ही पॅन्क्रियाटिक डक्ट. दोन्ही डक्ट एकत्र येतात आणि दोन्ही डक्ट पासून एक सिंगल डक्ट बनते, एक वेसल बनते सिंगल, त्याला आपण कॉमन डक्ट म्हणतो, जी आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये म्हणजे डिओडेनम मध्ये ओपन होते आणि त्या ठिकाणी डायजेशन साठी या हेल्प करतात. या कॉमन डक्टला दुसरं नाव आहे हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट. बघा नाव कसं पडलं, हिपॅटो म्हणजे लिव्हर म्हणजे बाईल डक्ट आणि पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणजे पॅन्क्रियाची डक्ट. या दोन्ही डक्ट एकत्र आल्या की त्यांना आपण कॉमन डक्ट किंवा हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणतो. या पॅन्क्रियाटिक ज्यूसचा रोल आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये फूडचं डायजेशन करणे. ते डायजेशन आपण पुढे बघणार आहोत. हा पार्ट झाला एक्झोक्राईन. आता दुसरा पार्ट जो आहे त्या पार्टला आपण एंडोक्राईन म्हणतो. पॅन्क्रियाचा दुसरा जो पार्ट आहे त्या पार्टला आपण एंडोक्राईन पार्ट म्हणतो. एंडोक्राईन पार्टला नाव आहे इझलेट्स ऑफ लँगरहन्स. या इझलेट्स ऑफ लँगरहन्स मध्ये 3 प्रकारच्या सेल असतात. पहिली असते अल्फा सेल, दुसरी असते बीटा सेल आणि तिसरी असते डेल्टा सेल. या 3 प्रकारच्या सेलला आपण इझलेट्स ऑफ लँगरहन्सच्या सेल म्हणतो. या ॲसिनल सेल मध्ये असतात म्हणजे पॅन्क्रियाटिक पार्ट मध्ये असतात. अल्फा सेल एक हार्मोन तयार करतो, इट सिक्रेट ग्लुकॅगॉन हार्मोन. हा एक हार्मोन तयार करतो, त्या हार्मोनचं नाव आहे ग्लुकॅगॉन. इट सिक्रेट इन्सुलिन. हा एक इन्सुलिन नावाचा हार्मोन तयार करतो आणि इट सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन. हा सोमॅटोस्टॅटिन नावाचा हार्मोन तयार करतो. ग्लुकॅगॉन नावाचा हार्मोन जो आहे ब्लड ग्लुकोज, आपल्या बॉडी मधला जो ब्लड ग्लुकोज आहे याची लेवल हा वाढवतो. आपल्या बॉडी मधली ब्लड शुगर लेवल वाढवायचं काम ग्लुकॅगॉन करतो. तर इन्सुलिन हा ब्लड ग्लुकोजची लेवल हा कमी करतो. म्हणजे ग्लुकॅगॉन आपल्या बॉडीमध्ये शुगर वाढवतो. ग्लुकोज, शुगर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज लेवल, ग्लुकोजला आपण शुगर म्हणतो, तो वाढवतो. तर इन्सुलिन हा ग्लुकोज कमी करतो. म्हणजे एक वाढवतो एक कमी करतो, म्हणजे दोघांची लेवल कॉन्स्टंट राहील. पण या दोघांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा सोमॅटोस्टॅटिन करतो. म्हणजे इट कंट्रोल सिक्रीशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. अशा प्रकारे आपण पॅन्क्रियाचे 2 पार्ट शिकलो. आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या ग्लँड असतात, एक्झोक्राईन, एंडोक्राईन आणि हेटेरोक्राईन. एक्झोक्राईन ज्या ग्लँड्सला डक्ट असतात, एंडोक्राईन ज्या ग्लँड्सला डक्ट नसतात आणि हेटेरोक्राईन जी ग्लँड दोन्ही प्रकारचे नेचर दाखवते, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. जसं की पॅन्क्रियाचा अर्धा पार्ट एक्झोक्राईन आहे आणि अर्धा पार्ट एंडोक्राईन आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो
डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड, पॅनक्रिया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकू डायजेशन इन ह्युमन बॉडी. ओके, थँक्यू.